नमस्कार मंडळी. आपण 14 दिवस ट्रेडिंगचा रिपोर्ट बघितला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पण काही लोकांनी मला मेसेज केला की नंबर ऑफ ट्रेड्स पण बऱ्यापैकी होतात. तर आपल्याला ॲक्च्युली प्रॉफिट किती मिळतो आहे नेट हे सगळे ट्रेड झाल्यानंतर. मग ह्या व्हिडिओमध्ये मी आता सगळी समरी घेतो आहे की 14 दिवसाचे टोटल ट्रेड्स किती झाले, त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस टोटल काय झाला वगैरे आपण बघूया. तर आता पहिला चार्ट दिसतो आहे, ह्याच्यामध्ये 14 दिवसाचे टोटल ट्रेड, प्रत्येक दिवशी काय प्रॉफिट लॉस झाला, ओव्हरऑल प्रॉफिट लॉस काय झाला आणि ॲप्रॉक्सिमेट कॅपिटल जे 1,00,000 धरलं आहे त्याप्रमाणे प्रॉफिट आपल्याला 5.25% दिसते 14 दिवसामध्ये. आणि हा आपला सध्या बँक निफ्टीचा ह्या महिन्यापुरती लॉट 15चा आहे, त्यामुळे 1,00,000 कॅपिटल धरून हे केलेलं आहे. नेक्स्ट मंथपासून लॉट डबल होणार आहे. इथे चार्ट पण बघितला आपण तर ओव्हरऑल ट्रेंड अजूनही प्लसच आहे. काय असं मेजर मायनस काय नाही आहे किंवा ड्रॉडाऊन विशेष काय नाही आहे. आपण आता इथे झिरो द कॅल्क्युलेटर बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की 300 रुपयाला ऑप्शन एक बाय केला आणि 350ला सेल केला आणि 30 क्वांटिटी मी का धरली आहे, तर आता पुढील महिन्यापासून सगळ्यांनाच कंपल्सरी बँक निफ्टीचा लॉट साईज हा 30 होणार आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ब्रोकरेज इथं 40 रुपये दिसते आणि बाकी टॅक्सेस वगैरे सगळं धरून तुम्हाला प्रत्येक ट्रेडला साधारण 65-66 रुपये खर्च येतो आहे. तर आपण हेच आपलं जी फॅक्ट आहे ही आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये बघूया काय होते. आता इथं जर तुम्ही टेबल बघितलं तर एक ब्रोकर 1 धरला आहे मी, तो 20 रुपये पर ऑर्डर घेतो, जे नॉर्मल डिस्काउंट ब्रोकर आहेत. आणि काही ब्रोकर झिरो ब्रोकरेज किंवा अगदी 5 रुपये पर ऑर्डरसुद्धा घेतात. आता आपण इथं बघितलं तर नंबर ऑफ ट्रेड आपले 46 झालेत. ब्रोकरेज प्लस टॅक्सेस पहिल्या ब्रोकरला 67 रुपये पर ट्रेड आहे, दुसऱ्या ब्रोकरला 37 रुपये आहे, कारण आपले इथंच पर ट्रेड 30 रुपये वाचतात. त्यामुळे टोटल एक्सपेन्सेस 46 ट्रेडचे पहिल्या ब्रोकरमध्ये 3,082 रुपये झाले आणि दुसऱ्यामध्ये 1,702 रुपये झाले. आता डेमो लॉट साईज 15 होता, त्याचा प्रॉफिट आपण आत्ता मागच्या स्क्रीनमध्येच बघितला की 5248 होता. आता पुढच्या महिन्यापासून लॉट 30 होणार असल्यामुळं आत्ता मी कॅल्क्युलेशन नवीन लॉटप्रमाणेच धरतो आहे आणि मार्जिन पण नवीन लॉटप्रमाणे धरतो आहे. त्यामुळं लॉट साईज डबल होणार असल्यामुळं तो प्रॉफिट मी आत्ता जर ती क्वांटिटी डबल असती तर डबल धरलेला आहे. म्हणजे 10,496 हा प्रॉफिट आपण धरला आहे. आता नेट प्रॉफिट जर बघितला तर खर्च जो आपला पहिल्या केसमध्ये आहे तो 3,082 जाऊन 7,414 रुपये आहे आणि दुसऱ्या केसमध्ये 1,702 जाऊन 8,794 रुपये आहे. म्हणजे डबल लॉटला आपण 2,00,000 कॅपिटल धरतो आहे, साधारण 1,70-80 वगैरेच लागतं, पण कॅल्क्युलेशन आपण 2,00,000 प्लस थोडंसं मार्जिन मनी एक्स्ट्रा असलेलं बरा म्हणून आपण 2,00,000 धरून कॅल्क्युलेशन जर केलं तर 20 रुपये ऑर्डरचा जरी ब्रोकर असेल तुमचा तरी 3.71% आपल्याला 14 दिवसामध्ये मिळाले आहेत. आणि जो 5 रुपये ऑर्डरवाला ब्रोकर आहे त्यांना आपल्याला 4.4% 4.4% दिलेत. आता 14 दिवसाला हा प्रॉफिट आहे आणि साधारण आपण ॲव्हरेज ह्याप्रमाणेच आणखी 6 दिवस गेले तर 20 दिवस धरले, 20 दिवस ट्रेडिंगचे धरले आहेत, म्हणजे ॲक्च्युली एक महिना म्हणतो आपण, कारण प्रत्येक आठवड्यामध्ये 5 ट्रेडिंगचे डेज असतात. तर त्या थंब रूलप्रमाणे आपण जर बघितलं तर आपला प्रॉफिट जो आहे आफ्टर सगळे एक्सपेन्सेस जाऊन हा 20 दिवसात पहिल्या ब्रोकरच्या केसमध्ये 10,591 होईल, दुसऱ्या ब्रोकरच्या केसमध्ये 12,562 रुपये होईल. म्हणजे अंदाजे आपल्याला 20 दिवस ट्रेडिंगचे म्हणजे 1 महिन्यामध्ये पहिल्या ब्रोकरच्या केसमध्ये 5%, दुसऱ्या ब्रोकरच्या केसमध्ये 6% रिटर्न मिळाले. म्हणजे ब्रोकरमुळं सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी फरक पडतो आहे. पण तरीसुद्धा बऱ्याच जणांची शंका होती की 20 रुपये ऑर्डर जर असेल तर मग आपल्याला खर्चच किती येईल. तर हे आता ॲक्च्युली कॅल्क्युलेशन आहे, मला वाटते आता सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल. ओके, धन्यवाद.